मंजिरी आयुर्वेदिक सेंटरचे डॉक्टर अतुल अशोक जगदाळे यांच्या संशोधनातून तापावरील उत्कृष्ट व प्रभावी औषध ज्वारामृतची यशस्वी वाटचाल. 15 वर्षापूर्वी तयार केलेले हे औषध चूर्ण स्वरूपात रुग्णांना देण्यात येत होते. गेले 22 वर्ष डॉक्टर अतुल जगदाळे हे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करतात. यामुळे अनेक रुग्ण त्यांच्याकडे येत असतात. ताप येणे, डोकेदुखी, सर्दी होणे, अंगदुखी, घसा दुखणे अशी लक्षणे आयुर्वेदिक औषधाने बरे करू लागलो, असे युवा संवादशी बोलताना डॉक्टर अशोक जगदाळे म्हणाले. तसेच या औषधामुळे मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉइड, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गलगंड, टॉन्सिल, कारण येणारा ताप, जीर्णस्वर इत्यादी आजार बरे करता करता ज्वरामृत तयार झाली. लहान मुलांचे ताप या औषधाने बरे झाले व मुले वरचेवर आजारी पडणे बंद झाले. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली. मोठ्यांना वरचेवर ताप येणे बंद झाले. आतापर्यंत हजारो रुग्णांना या औषधाचा लाभ झाला आहे. सध्या कोविड-19 या विषाणूच्या काळात एप्रिल 2020 पासून आजपर्यंत 1500च्या वर तापाचे रुग्ण ज्वरामृतमुळे बरे झाले आहेत. या रुग्णांना इतर कोणत्याही औषधाची गरज भासली नाही व कोणत्याही रक्ताच्या चाचण्या कराव्या लागल्या नाही. जे कोविड-19 पॉझिटिव्ह होते व स्वतः टेस्ट करून आले होते त्यांना ज्वरामृतने बरे केले. ज्वरामृत हे जसे रोगप्रतिकार शक्ती वाढवून प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते, तसेच ते ताप आल्यावर ताप पूर्णपणे बरा करून आजार बरे करण्याचेही काम करते. तापामधील कोणत्याही लक्षणात ज्वरामृतने त्वरित आराम पडतो. सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा मानस देखील डॉक्टर अशोक जगदाळे यांनी युवा संवादशी बोलताना व्यक्त केला. नमस्कार, मी डॉक्टर अतुल अशोक जगदाळे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय. साधारण प्रॅक्टिसला माझ्या 22 वर्ष होऊन गेली. पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आणि जुन्या विकारांची पेशंट किंवा नवीन विकारांचे रुग्ण याच्यावर मी बरंचसं काम केलेलं आहे. गेल्या 22 वर्षात आम्ही सुरुवातीला चूर्ण स्वरूपात प्रॅक्टिस करत होतो किंवा औषधं देत होतो. कालांतरानं काही टॅबलेट वापरायला लागलो आणि अलीकडच्या काही वर्षात आम्ही त्याचं कॅप्सूलमध्ये रूपांतर केलं. आणि कारण कॅप्सूल घेणं सोयीचं जातं रुग्णांना, त्यामुळं आम्ही त्याचं कॅप्सूलमध्ये रूपांतर केलं आणि लोकांना ते सोपं गेलं. तर यामध्ये साधारणतः 15 वर्षापूर्वी जे रुग्ण जुन्या आजाराचे यायचे किंवा नवीन आजाराचे यायचे, तर त्यांना ताप येणं, सर्दी होणं, डोकं दुखणं, अंग दुखणं अशी लक्षणं जाणवायची किंवा ते घेऊन माझ्याकडे यायचे. तर त्यावेळी असं व्हायचं की आपण प्रत्येक वेळी असे रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवणं हे ते मला बरं वाटत नव्हतं. म्हणून त्या रुग्णांवर मी काम सुरू केलं, त्यांना बरं करण्याचं काम सुरू केलं. आणि असं करत करत त्यांचा ताप येणं, सर्दी येणं किंवा डोकं दुखणं, घसा दुखणं, अंग दुखणं अशी तापाची प्रत्येक लक्षणं मी हळूहळू बरं करायला लागलो. वेगवेगळ्या तापाचे पेशंट यायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ मलेरियाचे पेशंट आले, टायफॉईडचे आले, चिकनगुन्याचे आले, स्वाईन फ्लू, अशा प्रत्येक वेगवेगळ्या व्हायरसचा पेशंट माझ्याकडे येऊ लागला. आणि त्याच्यामुळं मला त्याच्यावर काम करता आलं आणि एक एक रुग्ण बरा होऊ लागला. तसा माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला. आणि मूळ मुद्दा, काही रुग्ण सुरुवातीला रक्ताच्या तपासण्या किंवा चाचण्या करून येत होते, पण नंतर असं झालं की त्याचीही गरज भासली नाही. नंतर तेही आम्ही बंद केलं. म्हणजे जो कोणी नवीन रुग्ण येईल तो तपासणी करून यायचा. पण जे असेच आले होते की ज्यांना ताप आहे, 100 ताप आहे, 101 आहे, 102 आहे, तर त्यांना आम्ही असं औषध किंवा चूर्ण देऊन बरं करत गेलो. आणि प्रत्येकाची लक्षणं 3 ते 4 दिवसात पूर्ण बरी होऊ लागली. तो रुग्ण बरा होऊ लागला, त्याची लक्षणात उपशम मिळू लागला. आणि असं करत 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 आत्तापर्यंत हजारो रुग्ण तापाचे आम्ही बरे गेले. गेल्या 5 वर्षापासून हेच औषध ज्वरामृत नावानं आम्ही प्रसिद्ध केलं. म्हणजे थोडक्यात लोकांना माहीत आहे की हे ज्वरामृत आहे. ते मूळचं चूर्ण स्वरूपात होतं, पण गेल्या 5 वर्षात आम्ही त्याचं कॅप्सूलमध्ये रूपांतर केलं आणि ते घेणं सोयीचं गेलं पेशंटना. आणि तिथून मग आम्ही त्या कॅप्सूलमुळे रुग्णांची संख्या वाढायला लागली आणि हळूहळू मग तापाचे रुग्ण बरेचसे जे माहीत होते
जे जुने रुग्ण, जे काही नवीन येणारे तापाचे रुग्ण, तसं आम्ही त्या ज्वरामृत या कॅप्सूलमुळं आम्ही बरे करू लागले. सध्याच्या काळात, सध्या कोविड-19च्या काळात किंवा करोनाच्या काळात एप्रिलपासून आत्तापर्यंत जवळजवळ 1500च्या वर रुग्ण ज्वरामृतनं बरे केलेत. त्यात काही रुग्णांची टेस्ट केली होती, कारण ते रुग्ण टेस्ट करून आले होते. ती कोविड पॉझिटिव्ह होती, करोना पॉझिटिव्ह होती, तेही आमच्याकडे बरं झाले. पण मॅक्सिमम रुग्ण असे होते की ज्यांच्या आम्ही टेस्टच केल्या नव्हत्या, पण लक्षणं तशी होती की ज्यांना वास येत नव्हता, तोंडाची चव नव्हती, ताप होता, अंग दुखणं होतं, लक्षणं त्या सदृश्य होती. आणि काही असेही रुग्ण होते की कुणाला डेंग्यू होता आणि करोना पॉझिटिव्ह होता, असेही काही रुग्ण आमच्याकडे आले. तर ते सगळे रुग्ण ज्वरामृतनं पूर्णपणे बरे झाले. म्हणजे साधारणतः एप्रिलपासून आम्ही 1500च्या वर संख्या ज्वरामृतमुळं बरी केली. तर अशा तऱ्हेनं 22 वर्षात जवळजवळ पुण्यातले सर्व भागातले रुग्ण माझ्याकडे येऊ लागले, किंवा महाराष्ट्र राज्यातले बऱ्याच जिल्ह्यातले रुग्ण आहेत, किंवा परराज्यातले बरेचसे रुग्ण इथं येतात, काही परदेशातले रुग्णही इथं येतात, आणि नंतर मग आमची औषधं कुरिअर थ्रू त्यांना मिळतात. तर असे बरेचसे रुग्ण जसं लोकांना समजायला लागलं तसं आमच्याकडे येऊ लागले आणि आयुर्वेदानं ते बरं होऊ लागले. आणि आयुर्वेदात किंवा मुळात लोकांचा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधांना उशिरा गुण येतो, किंवा ॲक्यूट डिसीज जो म्हणतो आपण, आता ताप आहे, शिंका येणं आहे, डोकं दुखणं आहे, अंग दुखणं आहे, हे आयुर्वेदानं उशिरा बरं होतं. पण ज्वरामृतमुळं हा मुद्दा आम्ही खोडून काढला आहे. कारण ज्वरामृत या औषधानं तितक्याच लवकर उपशम रुग्णाला मिळतो आणि रुग्ण लवकर बरा होतो. त्याचप्रकारे आमच्याकडे संधिवाताचे सुद्धा हजारो रुग्ण बरे होऊन गेलेत. नंतर हृदयविकाराचे पेशंट, डायबिटीजचे पेशंट, असे बरेचसे रुग्ण आमच्याकडं बरे होऊन गेलेत. मुतखड्यावरील साधारण बरे होणाऱ्यांची संख्या हजारामध्ये आहे. पुष्कळ रुग्ण आमच्या इथं येऊन मुतखडाही त्यांचा पडलेला आहे, बरे झालेत. परत खडा होणं ही प्रवृत्ती बंद झालेली आहे. आणि मग त्याच्याबरोबर तुमचे पोटाचे विकार, कारण मॅक्सिमम आत्ता लाईफस्टाईलमुळं, जीवनशैलीमुळं पोटाचे विकाराचे रुग्ण प्रचंड आहेत. तर त्याचे मला संख्याही सांगता येणार नाही, इतके रुग्ण आमच्याकडे बरे झालेत. कारण पोटाचे कॉन्स्टिपेशनचे पेशंट आणि कोलायटिसचे पेशंट, म्हणजे कोलायटिसमध्ये 2 प्रकार असतात, की एक अतिसाराचे पेशंट असतात आणि पोट साफ न होणं, असे आमचे हजारोत पेशंट आमच्याकडं पूर्णपणे बरे झालेले आहेत. आणि सध्या आम्ही काही विटॅमिन्सची औषधं आम्ही आयुर्वेदानुसार सुरू केलेली आहेत किंवा तयार केलेली आहेत. तर ज्या रुग्णांना विटॅमिन B12 कमी पडतं किंवा इतर विटॅमिन्स कमी पडतात, तर ती विटॅमिन आमच्या आयुर्वेदिक औषधांनाच आम्ही नीट करतो किंवा ती भरली जातात. म्हणजे त्याला वेगळ्या औषधांची गरज भासली जात नाही. तर आपला दवाखाना मंजिरी आयुर्वेद सेंटर म्हणून आहे क्लिनिकचं नाव, आणि तो पौड रोडला कोथरूड येथे कचरा डेपोच्या समोर आहे. तिथं दवाखान्याची वेळ साधारण 10 ते 1 असते सकाळी, आणि संध्याकाळी 5 ते 8 असते. रविवारी बंद असतो. आणि आपल्या क्लिनिकचे नंबर 3 आहेत, पण त्यातला एक 9822455246 98 22 45 52 46. अशाच काही गतिमान युवाच्या गतिमान बातम्यांसाठी पाहत रहा युवा संवाद न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.